कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल? आपण बघतो गेली महिना झाला हे आंदोलन सगळं सुरू होतं आणि अखेर जे आहे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। काय आहे की या आंदोलनानंतर जे काही निकाल आलेला आहे ते स्वागतार्ह आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे। आणि एक या देशातले युवकांनी एक मेसेज दिलेला आहे सरकारला, जे डिक्टेटर सरकार आहे त्यांना एक मेसेज दिलेला आहे। अंग्रेजीमध्ये म्हणताना आपण इनफ इज इनफ, तर आता खूप झालेलं आहे तुमचं। आणि दुसरा संदेश जे हे जातं की डोंट टेक एव्हरीबडी फॉर ग्रांटेड। तुम्ही सगळ्यांना असं चिल्लरमध्ये घेऊ नका की तुम्ही काय आमच्या वाकडा करू शकता, तुम्ही काय आम्हाला हे करू शकता। आमची सत्ता आहे, आमची हुकूमत आहे, पोलीस आमच्या हातात आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आमच्या हातात आहे। खऱ्या अर्थाने एक सेन्सिबल आणि सिरियस सरकार असती, एका सेन्सिबल प्रधानमंत्री असतं तर युवकांची काय भावना आहे आणि त्यांची मागणी काय आहे ते त्यांनी समजायला पाहिजे होतं इनिशियल स्टेजमध्येही। की जेव्हा पेपर लीक झाला आणि इतकं सारे मुलांनी आत्महत्या केली, तर धर्मेंद्र प्रधान काय आकाशातून आलेला आहे तर स्पेसमध्ये आलेला आहे काय, की म्हणजे त्याचा आपल्याला कोणीही दुसरा ऑल्टरनेटिव्ह आपल्याला मिळणार नाही। आपल्याला धर्मेंद्र प्रधानला ठेवायचं आहे। हे जे सरकारची आणि विशेषकर पंतप्रधानांची मानसिकता आहे की एका डिक्टेटरसारखी, की नाही तुम्ही कशाला माझ्यावर दबाव टाकत आहे, मी काहीही करणार नाही आहे। अल्टिमेटली काय झालं की रस्त्यावर या युवकांनी चिल्लर करून टाकलं पंतप्रधानांना। कशा प्रकारचे त्यांच्यावर मीम्स तयार करण्यात आले, कशा प्रकारचे पोस्टर्स त्यांच्या बाबतीत रस्त्यावर आले, कशा प्रकारची घोषणाबाजी त्यांच्या विरोधात झाली, हे सगळं रस्त्यावर का हे बघत नाही होतं का? आणि एका डिक्टेटर म्हणून कोणाचीही दुसऱ्या मंत्र्याची हिंमत नाही झाली असती की साहेब हे आपण जे करत आहे हे चुकीचं आहे, आपण धर्मेंद्र प्रधानला रिझाईन करायला लावा, नाहीतर हे युवक रस्त्यावर हटणार नाही आहे। तर म्हणून एक चांगला संदेश गेलेला आहे आणि सर्वांसाठी गेलेला आहे। ते पंतप्रधानांसाठी गेलेला आहे तर आमच्यासाठीही गेलेला आहे, जे राजनीतीमध्ये आहे। की जेव्हा तुम्ही जास्तच करणार आहे तर आज लोक जे आहे ना तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि हे सांगणार आहे की इनफ इज इनफ, डोंट टेक अस फॉर ग्रांटेड। अल्टिमेटली ते वोटर्स आहे ना तुमचे। सत्तेमध्ये कोणी आणून बसवले तुम्हाला? हेच युवकांनी, हेच लोकांनी तुम्हाला सत्तेमध्ये आणून बसवलेले आहे। आणि सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही आपल्या मर्जीप्रमाणे काम करणार असेल तर नक्की हे सगळं फेस तर करावंच लागणार आहे। पण आपण बघतोय आंदोलनादरम्यान जे आहे ते लाठीचार्ज झाला, आतंकवादी आंदोलनात घुसलेत, हे आंदोलक आतंकवादी आहेत असं सुद्धा भाजपाचे काही नेते बोललेत। काय हे की हेच जी मानसिकता आहे ना, याच्या बाबतीत मी जे बोललो ना की कोणी आमच्या विरोधात गेलं, कोणी आमच्या डिसेंट केलं, आमची मर्जीप्रमाणे कोणी गेलं तर ते देशविरोधी आहे, तो आतंकी आहे, त्याला काहीतरी फंडिंग मिळत आहे। अशा प्रकारची जे ॲटिट्यूड भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये डेव्हलप झालेला होता की 12-14 वर्षामध्ये आम्हाला कोण इतकी हिंमत आहे, नाहीतर आमच्याकडे CBI आहे, आमच्याकडे ED आहे, आमच्याकडे पोलीस आहे, आमच्याकडे IT आहे, हे सगळ्यांना मागे सोडण्याचा जे धंदा सुरू होता ते वापरून आजपर्यंत तुम्ही तुमची सत्ता चालवत होते। आणि ते सत्ता चालवताना तुम्हाला हे कधीही भान पडलं नाही आहे की युवकांची अपेक्षा काय आहे या सरकारकडून, शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे याच्याकडून, महिलांची अपेक्षा काय आहे। हे तुम्हाला असं वाटलं की आम्ही पैसे खर्च करणार आणि सत्तेमध्ये येणार। जसं महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, सत्तेमध्ये यायचं होतं तर लाडली बहीण नावाची स्कीम सुरू केली। सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळलं की अरे बाप, 90 लाख महिला जे आहे ते महिलाच नाही होते की ज्यांना आपण पैसे वाटलेले आहे, ते पुरुष निघाले नंतर। मग त्यांचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमच्या इकडचे आहे अतुल सावे, ते म्हणणार की आम्ही पैसे परत घेणार। मग पैसे परत घेणार तर वोटही परत करा ना। ज्यांना तुम्ही आमिष दाखवून पैसे वाटले, सत्तेमध्ये आले, तर त्यांच्याकडून पैसे परत घेण्याचा हे नाही आहे। त्यांच्याकडून तुम्ही जे मतदान घेतलेले आहे ते पण परत करा, मग तुम्हाला कळेल की तुमची काय भारतीय जनता पार्टीची लायकी राहिलेली आहे देशामध्ये। पण आपण बघतोय भाजपचं सरकार जेव्हा नव्यानं 2014 साली स्थापन झालं त्यानंतर जे ते पहिल्यांदा राजीनामा होतो मंत्र्याचा,
हां, आणि तेही कोणत्या परिस्थितीमध्ये? त्यांनी एक काळ होता या देशामध्ये, सत्ता कुणाचीही असू द्या, राज्य कुठलाही असू द्या, सम अकाउंटेबिलिटी होती. कोणीही अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार नाही. पेपरवर पेपर लीक होऊ लागलं. सब्जी किराणाच्या दुकानावर ते पेपर विकू लागले. आणि कोणीही जबाबदार नाही याच्या बाबतीत. मग जे मुलं मुली जे आहे ते अनेक वर्ष ते स्टडी करण्यामध्ये ते वाया घालवले. ते अकाउंटेबिलिटी कोण घेणार? काहीतरी नेहमी खालच्या लेवलवर आपण कोणीतरी क्लर्कला अरेस्ट करायचं, कोणीतरी असं खालच्या माणसाला अरेस्ट करायचं, जेलमध्ये पाठवायचं आणि आपली पीठ थपथपून घ्यायची की नाही बघा आम्ही ॲक्शन घेतलेलं आहे. अरे जे सुप्रीम लीडर असतं ना, ज्याच्या इख्तियारीत हे सगळं येतं, त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होते. या देशामध्ये लॉ अँड ऑर्डर असतं डेमोक्रॅटिक वेमध्ये. आपण खऱ्या अर्थाने आजचा निर्णय जे आहे धर्मेंद्र प्रधानच्या बाबतीत की आम्ही रिझाईन करत आहे, खऱ्या अर्थाने तर मोदी साहेबांनी हे सांगायला पाहिजे होतं की धर्मेंद्र प्रधानला सुद्धा आम्ही जेलमध्ये टाकत आहे. सगळ्यांना माहीत आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये युवक तयार नाही होते. आणि मी सॅल्यूट करतो या देशातले युवकांना की सगळं जाती धर्माचे होते. कोण कोणत्या पक्षातून आलेले आहे, कोणाला मतदान केलेले आहे महत्त्वाचं नाही होता. त्यांना कळलं होतं की आपल्याला कशा प्रकारे उल्लू बनवण्याचा हे धंदा हे सरकार करत आहे. कोणते मुद्दे जे नॉन इश्यूज आहे त्याला मोठा इश्यू करून कशा आपल्याला डायव्हर्ट करण्याचा जे प्रयत्न सरकार करत होतं, वारंवार करत होतं, ते आता त्यांची सगळ्यांची पोलखोल उघड झालेली आहे. या आंदोलनादरम्यान सुद्धा जे काही बाहेरचे देश आहेत, विरोधी देश आहे भारताच्या, त्यातून फंडिंग होत होते असा आरोप केला जात होता. आता काय आहे की हे आरोप करणं खूप सोपं असतं, पण काय आहे आपल्याकडे एव्हिडन्स काय आहे की ज्याच्या आधारावर तुम्ही हे करत आहे. अनेक वेस्टर्न कंट्रीजमध्ये अनेक फॉरेन चॅनल्सनेही याची निंदा केली, ज्या प्रकारे हे सरकार हे ॲजिटेशनला हँडल केलेले आहे. अनेक जे एक अनबायस्ड जे असतं ना की न्यूट्रल जे लोक होते, मीडिया चॅनल जे होते, त्यांनी त्याची निंदा केलेली आहे की कशा प्रकारचे या मुलांवर, या देशातल्या मुलांवर कशा प्रकारची पोलिसांची बर्बरता ते दाखवत होते. ज्या प्रकारे मुलींना, यंग गर्ल्सला ज्या प्रकारे सेक्शुअल मॉलेस्टेशन करत होते, सगळे व्हिडिओज आले बाहेर. एका पोलीसवाल्याच्या खऱ्या अर्थाने तर त्याला इमिजिएट सस्पेंडनेही नोकरीतून बडतर्फ करायला पाहिजे होतं. अशा प्रकारचे व्हिज्युअल्स बाहेर आल्यानंतरही तुम्ही पुन्हा तेच आपली स्ट्रॅटेजी डायव्हर्ट करण्याचा की नाही पाकिस्तान आणि बांगलादेश आणि हे मुसलमान हे सगळं. पण युवकांना हे सगळं कळलेलं आहे की हे सगळं डायव्हर्ट करण्याची जे टॅक्टिक्स आहे सरकारची, ते आता आम्ही त्याला सक्सेस होऊ देणार नाही आहे. म्हणून हे मोमेंट सक्सेस झालं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले. ते असं म्हणतात की प्रधान यांनी व्यक्तिगत हित पाहिलं नाही, देशाचे हित पाहिलं आणि संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी आहे. हो, इतकं वेळ लागले तुम्हाला देशहित करण्यासाठी? खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी धर्मेंद्र प्रधान साहेबांना सांगायला पाहिजे होतं की बाबा उतरा तुमच्या कुर्सीवर. आता कुर्सी खाली, वो एक हिंदी में कहावत है उसके अंदर, गिरने के बाद भी अपनी टांग ऊपर. तर अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टी की खाली पडल्यानंतरही आमच्या 2 टांग वरच आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. गेल्या काही दिवसापासून जे आहे ते देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जातील अशा चर्चा रंगल्या. जाऊ द्या ना, त्या पक्षाचा आहे, आम्हाला काय देणं घेणं आहे त्याच्याशी? तुमच्या शुभेच्छा आहेत. नाही, मला काय देणं घेणं आहे? ते कुठे जाणार आहे ते त्यांच्या पक्षाने बघावं. धर्मेंद्र प्रधान गेल्यानंतर कुणाला एज्युकेशन मिनिस्ट्री द्यायचं हे आमच्या हातात थोडी आहे. त्यांचे जे इंटेलेक्च्युअल प्राईम मिनिस्टर आहे त्यांनी निर्णय घेतला असेलच का, आणि त्यांना पाहिजे असेल धर्मेंद्र गेलं तर देवेंद्र पाहिजे, आणि देवेंद्र नाही तर नरेंद्र तर आहेतच. पण ज्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन युवकांनी केलं, झेंजीनं केलं हे आणि राजीनामा घेतला, हे विरोधी पक्षाचा अपेक्षा आहे देशातल्या? काय आहे की विरोधी पक्षाला इतकं कमजोर करण्यात आलेला आहे या देशामध्ये. आणि कशामुळे
की जे एजन्सीजचा वापर करून ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापासून ते दुर्दैवाने म्हणावं लागेल की हे कॉक्रोच कशामुळे जन्माला आला, कॉक्रोच जनता पार्टी कशामुळे जन्माला आली, ते सुप्रीम कोर्टामुळे जन्माला आली. ते जे स्टेटमेंट्स ते बेंचवर बसून ते देऊ लागले आणि जे अशा प्रकारचे स्टेटमेंट्स वारंवार जे येऊ लागले तर मुलींनी हे विचार केला की नाही, इनफ इज इनफ नाव, वी विल हॅव टू कम ऑन द स्ट्रीट्स. तुम्ही त्याला इन्व्हाइट केलं, तुम्ही त्यांना भाग पाडलं की तुम्ही तुमच्या एक नवीन हे आंदोलन सुरू करा, आम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊ लागले तर तुम्ही इन्व्हाइट केलं. आता तुम्ही इन्व्हाइट केल्यानंतर तुम्हाला तर सहन करावंच लागणार आहे. भाजपाला हा धक्का मानता येईल? भाजपाला हा धक्का मानता येईल? भाजपालाच नाही, जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी एक मोठा संदेश गेलेला आहे की कुठेतरी मला असं वाटतं की हे जे मुवमेंट आहे ना, की नेपाळमध्ये जे झालं होतं, कुठेतरी यंगस्टर्सला असं वाटत होतं की आपल्याकडेही हे सगळं भयंकर चाललेलं आहे, आपण का गप्प बसलेलं आहे, म्हणून ते रस्त्यावर आले. आणि दुर्दैवाने त्यांनी नेत्यांची तशी परिस्थिती केली नाही जसं नेपाळमध्ये युवकांनी केली होती, पण कमीत कमी सुरुवात तर झालेली आहे. हे नेत्यांना सगळ्यांना कळलेलं आहे, नेत्यांसोबत मीडियालाही कळलेलं आहे की बाबा आपण जास्त आपल्या एजेंडा, सरकारचा एजेंडा आपण चालू शकणार नाही. आता वेळ आलेली आहे हे सगळं मेनस्ट्रीम मीडियाला इंट्रोस्पेक्शन करण्याची. मला एका रिपोर्टरला मागे धावून त्यांना मारून काही साध्य होणार नाही. जे स्टार्स झालेले आहे, मोठे मोठे स्टार्स झालेले आहे, जे अशा वेळी मैदानावर असले असते, त्या ग्राउंडवर रिपोर्टिंग केली असती, का त्या घरामध्ये आणि आपल्या स्टुडिओमध्ये लपून बसलेले होते. मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टीजलाही गेलेला आहे, ऑपोजिशन पार्टीजलाही गेलेला आहे. आणि माझी शुभेच्छा आहे या युवकांना सगळ्यांना, आम्ही त्यांच्या सोबत आहे. पण ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीने हे सगळं आंदोलन उभं केलं, त्यानंतर काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची सेना असेल, राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे सगळेच विरोधी पक्षातले राजकीय नेते त्यांना जाऊन भेटले, पाठिंबा दिला. वाटतं का यांना पण काही फायदा होईल याचा? नाही, आय डोंट थिंक सो की म्हणजे याचा काही म्हणजे वोटिंगमध्ये काही परिवर्तन होणार आहे. ठीक आहे, आम्ही पण त्यांच्यासोबत होतो, पण आम्ही असं हे नाही करत आहे ना की भारतीय जनता पार्टीला धक्का लागलेला आहे म्हणून आम्हाला फायदा होणार आहे किंवा दुसऱ्या पक्षाला फायदा होणार आहे. इलेक्शन या देशामध्ये इज टोटली अ डिफरंट बॉल गेम. आता काही दिवसानंतर तुम्ही बघा, हेच भारतीय जनता पार्टी या देशामध्ये पुन्हा कशा प्रकारे हिंदू मुस्लिम वाद करता येईल, किंवा दलितांना वेगळं करून, कारण हे मुवमेंटमध्ये जय भीमचं ज्या प्रकारे नारे लागले होते, त्याचा एक पॉलिटिकल एक नवीन एक गेम ते करणार, ते आपल्याला काही दिवसामध्ये दिसेल. आपण बघतोय मंत्री संजय शिरसाट सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत, मात्र असं असताना त्यांनी अभिजित दिपके यांच्या आईवडिलांची भेट घेतली, अभिजित दिपकेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अभिजितने हे यश मिळवलं असं सुद्धा ते म्हणले. काय हे की खऱ्या अर्थाने अभिजित दिपकेच्या परिवारांनी त्याला घरामध्ये येऊ नको द्यायला पाहिजे होतं. कारण तुम्ही भाजप काय आणि शिवसेना काय एकाच थाळीचे हे आहे ना ते, कशामुळे गेलं ते, आणि जायचंच होतं तर त्यावेळी का नाही गेलं. दिल्लीमध्ये गेलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की कशा त्यांना रस्त्यावर आणलं असतं हे सगळं युवकांनी. आणि जेव्हा हे आंदोलन सुरू होतं तर त्यावेळी तुमच्यामध्ये हिम्मत होती का की तुम्ही त्यांच्या बाजूने. आता जेव्हा बघितलं, प्रॉब्लम यही है ना कि नीचे गिरने के बावजूद भी अपनी दो टांगे ऊपर रखते हैं उसमें. तर मला खऱ्या अर्थाने दिपकेच्या फॅमिलीने त्याला घरामध्ये आत येऊ द्यायला नको पाहिजे होता. कारण ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल, तो पण जबाबदार आहे ना. ज्या प्रकारे मुलींना मारण्यात आलं होतं मुंबईमध्ये ही आंदोलन सुरू होतं. तुमच्यामध्ये इतकीच हिंमत होती तर मुंबईच्या आंदोलनामध्ये जायला पाहिजे होतं ना, की नाही मी आहे दिपकेच्या सोबत. त्यावेळी आपण वेगळं भूमिका. आणि जेव्हा आता तुम्हाला हे कळलं की नाही बाबा या माणूस जिंकलेला आहे,
तर आपण जाऊन तिथे हे चाटुगिरीची जे नेतागिरी आहे ना या लोकांची ते कुठेतरी संपायला पाहिजे. उसमें हिंमत असली असती ना तर जंतर मंतर मध्ये जायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं. एक कॉन्स्टेबलचा व्हिडिओ मी बघितला. कुठला एक कॉन्स्टेबल होता कोणत्या राज्यातला, तो आपला पोलिसांचा हे बॅच काढलं आणि ते म्हटलं की मी पोलिसांची नोकरी आज मी सोडत आहे, मी तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. हे अशा प्रकारचे हे फुकटाचे जे नेते आहे ना कुठेतरी लाईमलाईटमध्ये कुठेतरी मीडियामध्ये आपल्याला हे तुमच्यामध्ये हिंमत असली असती तर जंतर मंतरमध्ये जायला पाहिजे होतं. तुमच्यामध्ये हिंमत असली असती तर कमीत कमी मुंबईचं आंदोलन, आणि तेही न करता दररोज आपण असं बडबड 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 करतो ना मीडियावाल्यांना बोलवून तुम्ही नरेंद्र मोदी साहेब आणि धर्मेंद्र प्रधानची निंदा करायला पाहिजे होतं. त्यावेळी का गप्प बसले होते? तुम्ही स्वतः अभिजितची किंवा त्यांच्या आईवडिलाची भेट घेणार आहे? नक्की म्हणजे मी पण जाऊन त्यांना शाबासकी तर देणार ना, कॉम्प्लिमेंट्स तर देणार, त्यांना कॉन्ग्रॅच्युलेट करणार. आम्ही देशाचा एक नागरिक म्हणून, एक पक्षाच्या नेत्या म्हणून नाही, देशाचा नागरिक म्हणून माझी ही जबाबदारी आहे की अशा प्रकारचे यंगस्टर्सनी जे काही मुद्दा आपल्या हातात घेतलेला आहे त्यांची शाबासकी देणं म्हणजे काही हे नाही आहे. नक्की आज आलेला आहे. मी त्यांच्या आईचं हे बघितलं आहे, खूप इमोशनल होती. उसमें कुणालाही काळजी वाटणार ना आपल्या मुलाच्या बाबतीत. जे विदेशात होता इथे येऊन एक मोमेंट उभा केला त्यांनी, तर काही दिवस ते आईबाबांसोबत परिवारांसोबत यांना राहू द्या. नाहीतर अशा प्रकारचे फुकटाचे नेते तुम्हाला माहीत आहे आजच गेलं त्यांच्या घरी. कमीत कमी त्यांना इतकं अक्कल तर व्हायला पाहिजे होतं की एक मुलगा, त्याची आई 15 दिवसापासून तिने म्हटलेली आहे की मी बरोबर झोप घेतली नाही, रात्री ती झोपत नाही होती. कोणाची आई असू द्या तशी भावना होती. तर कमीत कमी त्या आईला आपल्या मुलांसोबत काही वेळ द्या. त्याच्यानंतर मी पण जाऊ, मी पण त्यांना कॉन्ग्रॅच्युलेट करू. पण या आंदोलनात जे आहे ते सोनम वांगचुक असतील, अभिजित असतील किंवा त्यांचे सहकारी असे अनेक चेहरे होते. यांना काही सल्ला किंवा संदेश द्यायचा तुम्हाला अभिजित? साहेब, मी खूप छोटा माणूस आहे. मी काय इतकं मोठं मुवमेंट त्यांनी तयार केलं होतं. एक गोष्ट नक्की आहे की या आंदोलनामध्ये जे मुस्लिम समाजाचा जास्त पाठिंबा दिसला नाही आहे. ते मला असं वाटतं की एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे या कारणाने, कारण छुपा पाठिंबा सगळ्यांचा होता. या देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षांचे का होऊ ना या मुवमेंटला एक छुपा पाठिंबा होता. मी गेलं असतं तर डायरेक्टली जे तुम्ही आता असा बिनबुडावाचा आरोप करत आहे ना की पाकिस्तान, बांगलादेश आणि यांचा हे पाठिंबा आहे, ते त्याच्यावर ठप्पा मारलं असतं भारतीय जनता पार्टीने. आणि कुठेतरी अशा प्रकारचे एक स्टेटमेंट दिलं असतं की असे प्रकारचे नारे त्या आंदोलनामध्ये सुरू आहे. मग पुन्हा रात्री तेच मेनस्ट्रीम मीडिया असा 8 लोकांच्या फालतू लोकांना बसवून ते मुद्दा गेला खड्ड्यात, नवीन काहीतरी हे केलं असतं. तर मला असं वाटतं की हे मुवमेंट जे आहे ना खूप चांगल्या रीतीने युवकांनी हँडल केलेला आहे. आणि मी तर खऱ्या अर्थाने इंस्टाग्रामवर जे रील्स आता सुरू आहे ते खूप एन्जॉय करत आहे. मला असं वाटतं की आपण तासनतास बसून ते इंस्टाग्रामचे रील्स आपण बघू शकतं की म्हणजे कशा प्रकारचे युवकांनी. आता एक रील बघत होतं, ते एक युवक जे आहे ते पोलिसांना म्हणत होता, काका लाठी कब मारने वाले है फिर से. म्हणजे एका निगेटिव्ह जे ते तिथे काही झालं होतं तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट युवकांनी कशा घेतलेला आहे की रात्री ते पण युवक आहे ते सगळं एन्जॉय करत होते. त्यांचा गोल बडा क्लिअर होता उसमें की आपल्याला जे पाहिजे आपण ते घेणार, आणि त्यांनी घेतलं. आता जे तुम्ही मनमोकळा संवाद साधला आहे त्या सगळ्या आंदोलकाला सॅल्यूट केला आहे, मात्र गेली 2 महिने झाले एक साधी पोस्ट पण नाही पडली तुमची.
काय आहे की मी काही दिवसापासून मी बघत आहे की आमच्यातल्याही काही मीडियावाले जे लोक आहे त्यांची जे एक कव्हरेज करण्याची हे जे झाली होती उसके अंदर, म्हणून मी म्हटलं होतं की आपल्याला जे काही एक्स सांगायचं आहे- असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, ते तुमच्या हातात होतं ना. हां, काय आहे की हज करून आल्यानंतर मी म्हटलं थोडासा आपल्यालाही एक रिवाइंड करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी थोडासा टाईम, म्हणजे असं याचा अर्थ हे नाही आहे की मी कुठेतरी गेलेला आहे आणि आता काही गप्प बसणार आहे. मी असं गप्प बसणारा माणूस नाही आहे. मी पुन्हा येईन आणि खूप जोराने येईन. निश्चित आपण बघतोय MIMचे नेते इम्तियाज जलील आपल्यासोबत होते, ज्यांनी या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगानं आपल्यासोबत मनमोकळा संवाद साधलाय आणि त्या सगळ्या आंदोलकांना सुद्धा सॅल्यूट केलाय. कॅमेरापर्सन जीवन पाटलासह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.